नमस्कार मित्रांनो, वेलकम टू सुनीता केटर्स. आज आपण बनवणार आहोत डोनर. तुम्ही थंबनेल आणि व्हिडिओ स्टार्ट व्हायच्या अगोदर तुम्ही बघितलं असेल डोनर किती भारी झाले. तर आपण आज तेच बनवणार आहोत. तर स्टार्ट करूया. इथे काय काय लागतं मी तुम्हाला सांगते. आता मी अर्धा किलोचं बनवणार आहे. तर काय काय लागतं बघा. इथे घेतलं आहे अर्धा किलो मैदा. इथे म्हणजे ईस्ट लागतं. ईस्ट घेतलेलं आहे. हे मला 2 स्पून लागणार आहे. एकदम असं प्लेन करून घ्यायचं आहे. हे मी 2 स्पून घेणार आहे अर्धा किलोला, म्हणजे अर्धा किलोचं मैदा आहे म्हणून. इथे घेतलं आहे दूध. एवढंच दूध आपण रिटर्न घेणार आहे. आणि साखर. आणि इथे अमूल बटर घेतलं आहे. ब्रँड गोस नको, तर बटर घेतलं आहे. तर आता बनवायला सुरुवात करूया. इथे आपण एक दुधाचं पातेलं ठेवलं आहे तापायला. आता यात आपण घालणार आहोत दूध. तर आता एवढंच दूध आपण परत घालून पण घेऊया. आता यात आपण परत तेवढंच दूध घातलं आहे. ह्याला आपण एवढं कोमट करून घ्यायचंय की त्यात आपण फिंगर टच होईल, स्किन टच होऊ शकते. एवढं गरम म्हणजे कोमट करून घ्यायचं आहे, कारण तेवढंच लागतं. आणि गाईज खूप सिंपल रेसिपी, पक्का ट्राय करा. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा गाईज. खूप म्हणजे आता डाऊनमध्ये चाललं आहे. आपण 100ला खूप कमी आहे, म्हणजे 100ला 4-5 सबस्क्रायबर लागत आहे. नक्की करा, नक्की नक्की. आता आपण हे चांगलं असं गरम झालंय. आता आपण नेक्स्ट स्टेप्स तुम्हाला दाखवते. आता इथे आपण म्हणजे दूध जे होतं ते गॅसवरून खाली उतरून घेतलं आहे. आणि हे थोडंसं जास्त गरम आहे, तर आता म्हणजे थोडंसं आहे. तर आता ह्यात आपण घालणार आहोत साखर. मी तुम्हाला दाखवते साखरेचं प्रमाण आपल्याला किती हवं आहे. तर इथे आपण एक पोह्याचा चमचा घेतला आहे. त्यांनी तुम्हाला म्हणजे असं गोड किती लोक, काही काहींच्या घरी कमी खातं, काही काहींच्या घरी जास्त खाता. आता इथे आपली पिठी साखर आहे, तर आपण घालून घेऊया. लगेच वितळेल आपली पिठी साखर. थोडं मिक्स करू. आणि आता ह्याला थोडंसं गार होऊ देऊ, कारण आपलं तुम्हाला माहिती आहे थोडं गरम आहे आणि आपल्याला गरम जास्त लागत नाही आहे. तर ह्याला थोडं गार होऊ देऊया. आता इथे आपलं दूध म्हणजे झालं आहे, थोडंसं गार झालं आहे. आता यात आपण ईस्ट घालून घेऊया. ईस्ट काय असतं माहिती का मित्रांनो? ईस्ट हे एक पदार्थ आहे जो कोणत्याही गोष्ट असं ब्रेड वगैरे ह्याला फुलवायला कामी करतो. आता जेवढं आत्ता टाकलं अजून तेवढंच आपण घालून घेऊया. आता आपण जेवढी घेतली होती तेवढीच आता परत आपण घालून घेतले आहे. आता ह्याला आपल्याला 10 ते 15 मिनटं ना असंच ठेवायचं आहे. 10 ते 15 मिनटांनी ना हे जे असतं ना वर फेस आलेलं दिसेल, तेव्हा आपण हे जे नेक्स्ट स्टेप करू त्याला ह्याला असंच 10 ते 15 मिनटं झाकून ठेवणार आहोत. तर ठेवूया. तर गाईस ते 5 ते 10 मिनटं चांगलं रेस्ट होऊस तर आपण बटर मेल्ट करून घेऊया. तर आता गाईस तुम्ही बघू शकता इथे जे आपलं दूध होतं त्यात ईस्ट घालून ठेवलं. 10 ते 15 मिनटं झाली. 10-15 मिनटांनी बघा ह्याला फेस आलता, तो आता कसं गेलाय पण आलतंय बघा. हे बघा दिसतंय का, हे असं फेस येतो. मग इथे आपण जो मैदा घेतलेला आहे त्यात आपण घालून घेऊया. हळूहळू करून आपण घालून घेऊया. आणि घालून घ्यायचे आणि मळून घ्यायचे. तर आता मी मळून घेते. मी कसं तुम्हाला दाखवते मळताना, पण कसं व्हिडिओ मोठी होईल म्हणून मी डायरेक्ट तुम्हाला मळूनच दाखवते. तर गाईज इथे आपण ह्याला हाफ मळून घेतला आहे. आणि मी तुम्हाला म्हटले होते जे बटर होतं आपण त्याला मेल्ट करून घेतलेलं आहे, ते आता आपण ह्यात घालून घेऊया. अगोदर थोडं घालून मस्त असं ह्याला असं छानसं मळून घ्यायचं आहे. बटर घालायला खूप मस्त लागतं. तर आता हे मळून घेऊया. आता गाईज आता हे आपण म्हणजे असं सर्व डो मळून घेतल्यानंतर आपण बटर पण लावलं होतं. आता हे थोडा वेळ 1 ते 2.5 तास ह्याला रेस्टला ठेवायचं आहे, कारण की हे फुललं कीच आपले डोनट भारी बनतं. आणि मी तुम्ही फुललेलं पण दाखवणार आहे. आणि ते मी थोडंसं बटर ठेवलं आहे. आपण जेव्हा चपाती लाटू त्यासाठी डोनटसाठी तेव्हा लागतं. मी तुम्हाला दाखवते कसं लाटायचं वगैरे. आता ह्याला आपण तुमच्याकडे जर प्लॅस्टिकची ती पॉलिथिन असते ती लावली तरी चालेल, म्हणजे असतो त्याला काय नाव आठवना. आता माझ्याकडे आहे तर मी लावणार आहे. ह्याला 1-1.5 तास चांगलं रेस्टला ठेवणार आहे. फुललं हे आणि फुललेलं मी तुम्हाला दाखवते. तर आपण 1-1.5 तासाने भेटूया.
गाईज आता हे आपण ठेवून 1-1.5 तास झाला आहे. बघा किती फुललं आहे. ह्याला मी कवर करून ठेवलं होतं, आताच कवर खुललंय. आता मगाशी ते एवढंसकच होतं, आता खूप मोठं झालं आहे. आता हे चांगलं मिक्स करून घेते. गाईज खूप फुललेलं आहे हे. आता ह्याच्यानंतरची मी तुम्हाला स्टेप सांगते काय. तर अगोदर हे चांगलं मी थोडं मळून घेणार आहे. तर तुम्हाला ह्याच्यानंतरची स्टेप मी तुम्हाला लगेच दाखवते. तर मी तर पीठ घेतलं, त्याला वरतून थोडं बटर लावलंय. आता हे आपल्याला जाडसं हे करून घ्यायचं, लाटून घ्यायचं. तर लाटून घेऊया. तर आता मी हे केलं आहे. तर आपल्याला वाटीच्या साहाय्याने याला गोल कट करून घ्यायचे. मी तुम्हाला कट करून पण दाखवते. असं ठेवायचं, जोर प्रेस करायचं, गोल झाला कट. आता मी असंच अजून सगळ्या म्हणजे जेवढं मी लाटलंय तेवढंच करून घेते. आता हे बघा 3 झाले आहे. आता ह्याच्यानंतरची मी प्रोसेस तुम्हाला दाखवते. आता आपल्याला जे नोझल घेतलं होतं, तुम्ही नोझलच्या ऐवजी दुसरं काही घेतलं तरी चालेल, पण गोल असेल पाहिजे. बुच्चन नका घेऊ ह्याचं बॉटलचं, कारण ते खूप मोठं असतं. आणि असं कट करून घ्यायचं आहे. ओके. अँड आता हे काढून आपण अर्धा तास ठेवणार आहोत. याला खूप मेहनत लागते आणि खूप वेळ पण लागतो. अर्धा तास का ठेवायचं आहे, कारण की अर्धा तासात हे परत मग हे आपलं पीठ कसं फुगलं होतं तसं हे फुलणार आहे, मगच तळायचं आहे. तर आता हे आपण ठेवूया. तर गाईज आपल्याला किती जाड लाटायची बघा, एवढी जाड लाटायची आहे. मग अशी मी जरा पातळ लाटल्या होत्या, आता मी जाड लाटल्या. आता हे जे आपण सर्कल्स करून घेऊया. मग अशी सर्कल करून घ्यायचे. आणि व्हिडिओ जरा मोठीच आहे, कारण की ह्याला खूप वेळ लागतो आणि मग व्हिडिओ पण मोठीच आली आहे. पण पूर्ण व्हिडिओ बघा तरच तुम्हाला समजेल कसं आपलं हे बनवायचं डोनट. आता हे आपण मध्ये सर्कल काढून घेऊया. हां, आता हे निघलं लवकर. आता इथे आपण तेल तापायला ठेवलंय जरा, म्हणजे असं जास्त पण गरम नको. मी तुम्हाला दाखवते किती गरम हवंय. मी तुम्हाला छोटासा डोचा एक तुकडा घालून दाखवते. हे बघा घातलंय. आणि मग ते थोडा वेळ असं बघा किती फुलतंय. फुललं का नाही, एवढंसं घातलं की लगेच फुललं. आता याला आपण एक घालून बघूया, म्हणजे मग घालून दाखवते. एक घेतलाय हा. म्हणाल दीदी हा तर कोंबडी वड्यावानीच वाटते, पण हा कोंबडी वडा नाही आहे, हा डोनट आहे. डोनट म्हणता काय ह्याला, जे कोकणी असेल ते म्हणतीलच, तर कोण असेल बघा गाईस. फुललं का नाही, फुललं का असं. आणि हे बारीक गॅसवरच करायचं आहे. ह्याला चांगलं लाल होऊ द्यायचंय. हे किती क्रिस्पी आहे. आता ह्याला आपण चांगलं तळून घेऊया. इथे आपले डोनेट झाले आहे. आपण काही ना चॉकलेट लावलं आहे, काही लावायचं, पण खूप मस्त झाले. नक्की ट्राय करा. एकदम फुलले आहे. ह्याच्यावर चॉकलेट क्रम्स टाकले आहे. आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि एकदा नक्की ट्राय करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.